व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अलमट्टीकडे किती दिवस बोट दाखवणार? नदीतला गाळ कधी काढणार? नेटकऱ्यांनी कमेंटमधून व्यक्त केल्या उद्विग्न भावना। अलीकडील काही वर्षात कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला प्रत्येक पावसाळ्यात पुराचा पाण्याचा विळखा पडत आहे। पुराची भीती, शेतीचे, घरांचे होणारे नुकसान, जीवितहानी, प्रत्येक वर्षीचे स्थलांतर यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होतं। वाढत्या महागाईच्या काळात हे नुकसान भरून काढणं कठीण बनलं आहे। याचवेळी पुराची कारणे आणि यावर कायमस्वरूपी उपाययोजना, आश्वासने, उलटसुलट चर्चा सुरू होते आणि पुन्हा पावसाळा संपला की ती सगळी पाण्यात विरघळून जातात आणि पुन्हा पुढील वर्षी जैसे ते परिस्थिती होते। आता तर धरणाचे दरवाजे उघडण्याआधीच पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे। यावर्षीही सोशल मीडियावर पुराच्या बातम्या पसरू लागल्या आणि त्यावर काही नेटकऱ्यांनी पुराचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कमेंटमधून शासनाला उद्विग्न स्पष्ट मते मांडली आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रदीप जाधव यांनी। तर अशा आहेत त्या कमेंट। 1. रेड झोन मधील अतिक्रमण काढून टाका। 2. नदीतील वाळू व गाळ न काढल्यामुळे नदीची खोली कमी व पात्र रुंद होत आहे। 3. वाळू उपसा बंद झाल्यापासून पूर परिस्थिती, वाळू उपसा चालू करा। 4. पावसापेक्षा नदीजवळ भराव टाकून केलेली बांधकामे जास्त। 5. नदीजोड प्रकल्प करा। 6. नदीचा गाळ, अलमट्टी, बांधकाम आणि राजकारण्यांची उदासीनता। 7. बास्केट ब्रिज कोणाला दिसलं का? बीडला पाणी नाही आणि सांगली कोल्हापूर बुडून पाणी। 9. रेड झोन भागात बांधकाम परवाने देऊ नका। 10. सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे। अशी अनेक मते नेटकऱ्यांनी आपल्या कमेंटमधून मांडली आहेत, जेणेकरून आपला आवाज शासनापर्यंत पोहोचावा आणि प्रत्यक्ष कृती होऊन ही समस्या थांबावी हीच अपेक्षा। आता पाहूयात पुढील वर्षी यापैकी कोणाची कमेंट सत्यात उतरते आणि पूर परिस्थितीतून सुटका मिळते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव।